बघू. ठीक आहे, बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो म्हणजेच काय, आरोग्य आणि रोग. तर आरोग्य आणि रोग यांचा जर आपण विचार केला तर आरोग्य म्हणजे काय असतं आणि रोग म्हणजे काय असतं, पहिल्यांदा आपण त्यांचा विचारात घेऊया. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एकच मिनिट, पहिल्यांदा आपण कोणाचा विचार करूया, तर आरोग्याचा विचार करूया. आरोग्य, ठीक आहे. तर आरोग्याचा विचार केला तर आरोग्य कशाला म्हटलं जातं, तर आरोग्य म्हणजे बघा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सदृढ, बघा काय मिळतं आपल्याला, शारीरिक, मानसिक व सामाजिक, सामाजिक दृष्ट्या सदृढ, सदृढ सदृढ हा सदृढ स्थिती, बघा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सदृढ स्थिती म्हणजेच काय असतं, आरोग्य असतं. आपण आरोग्य म्हणजे फक्त काय म्हणतो, आपलं शरीर चांगलं. तर शरीर चांगलं म्हणजे आपलं मानसिक संतुलन पण चांगलं पाहिजे. मानसिक संतुलन जर चांगलं नसेल तर काय, एखाद्याचं मानसिक संतुलन चांगलं नाही याचा अर्थ काय, त्याचा स्क्रू ढिला झाला, आणि स्क्रू ढिला झालाय म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे, वेडा म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे बघा, वेडा माणूस हा आरोग्यवान आहे असं म्हणायचं नाही. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या म्हणजेच काय रे, समाजात पण आपण वावरताना व्यवस्थित वावरलं पाहिजे. समाजात व्यवस्थित वावरायचं म्हणजे काय, जाता जाता एकमेक एखाद्याच्या कळा काढायच्या, एखाद्याच्या घरावर दगड मारायचा, भांडायचं कोणाबरोबर तरी, किंवा एकलकोंड राहायचं, असं जर असेल तर त्याला आरोग्य म्हणता येत नाही. आरोग्य कुणाला म्हणायचं, ज्याचं शरीर पण चांगलं पाहिजे, मन पण चांगलं पाहिजे, आणि तो समाजात कसा असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे, तर त्याला काय म्हटलं जातं, आरोग्य म्हटलं जातं. बघा, फक्त आरोग्याची व्याख्या एवढीच नाही, ज्याचं शरीर चांगलं तो आरोग्यवान असं म्हणता येत नाही. तर ज्याचं शरीर पण चांगलं पाहिजे, मानसिकता पण चांगली पाहिजे, आणि समाजात वावरण्याची पद्धत पण चांगली असली पाहिजे, तर तो काय झाला, आरोग्यवान व्यक्ती झाला. बघा, आरोग्य आपल्याला मिळालं. तसं रोग म्हणजे काय, पुढला भाग म्हणजे काय, तो रोग. आता रोग म्हणजे काय येतं बघा, तर शारीरिक, शरीराच्या ज्या क्रिया असतात किंवा मानसिकरित्या ज्या काय आपल्या गोष्टी असतात, तर बघा, ज्यामध्ये शरीर क्रिया, मी थोडक्यात लिहितोय, शरीर क्रिया आणि मानसिकता जी आपली असते, तर ती मानसिकता जर व्यवस्थित नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, रोग म्हटलं जातं. व्यवस्थित नसेल तर त्याला रोग म्हणतात. बघा, तर थोडक्यात मी इथं घेतोय, शरीर क्रियात्मक किंवा मानसिक शास्त्रीय रित्या शरीरातील जैविक कार्यामध्ये अडथळा असणे. बघा, बरेचशी लांब लचक व्याख्या आहे आपल्याला दिलेली आहे. मी फक्त त्याला काय म्हणलंय, अडथळा म्हणण्यापेक्षा व्यवस्थित नसणे. अडथळा असणं म्हणजेच काय असणं, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणं. मग प्रॉब्लेम येणं म्हणजेच काय, आपण म्हणणार ते व्यवस्थित नाहीये. आणि व्यवस्थित नसेल कोणत्या दृष्टीनं, शरीर क्रियानुसार आणि मानसिकतेनुसार. जर एखादी व्यक्ती व्यवस्थित नसेल तर ती कसली व्यक्ती आहे म्हणायचं, रोगी व्यक्ती आहे म्हणायचं, किंवा त्याला काय झालाय म्हणायचा, रोग झालाय म्हणायचं. बघा, आरोग्य आणि रोग, पहिल्यांदा या दोन गोष्टी कळाल्या का. बघा, आरोग्य म्हणजे काय, शरीर पण चांगलं पाहिजे, मानसिकता पण चांगली पाहिजे, म्हणजे स्क्रू ढिला नसला पाहिजे. त्याच्यानंतर काय, समाजामध्ये वावरताना पण त्यानं व्यवस्थित वावरलं पाहिजे, तर त्याला आरोग्यवान व्यक्ती आपण म्हणतो. रोग म्हणजे काय ना, शरीर क्रिया पण त्याच्यामध्ये पण अडथळा किंवा त्या व्यवस्थित नाहीत, आणि मानसिकतेमध्ये पण अडथळा, असं जर असेल. उदाहरणार्थ बघा, की
आपण आपल्याला सर्दी वगैरे झालेली असते, सर्दी झालेली असते, शिंका येत असतात, बरोबर आहे. सर्दी झाली, शिंका यायला लागल्या आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का? नाही. खाली वाकलं म्हटलं की प्रॉब्लेम आलाच, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय होते बघा रे, शिंक आली, काय आलं, आपल्याला वाचता येत नाही, आपलं लक्ष लागत नाही. मग आपली काय बिघडली रे? मानसिकता बिघडली. कशामुळे बिघडली रे? शरीर क्रियेमुळे बिघडली. शरीर क्रियेमध्ये काय बदल झाला? आपल्याला सर्दी झाली आणि सर्दी झाल्यामुळे शिंका येतात आणि शिंका आल्यामुळे आपली मानसिकता राहत नाही, म्हणजे आपलं लक्ष लागत नाहीये. असं जर असेल तर आपण काय झालो? रोगी झालो. असं जर असेल तर आपण काय झालो? रोगी झालो. म्हणजे बघा, काही वेळेला काय असतं, काही लोकांना शरीर चांगलं असतंय परंतु त्याचं लक्षच लागत नसतं, तर काहीतरी वेगळंच काहीतरी उटपटांग करत बसलेला असतोय. म्हणजेच त्यावेळी तो सुद्धा काय असतो? रोगीच असतो. त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो? वेडा म्हणतो. त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो? वेडा. वेडा हा शरीरानं चांगला असतोय परंतु कशानं बिघडलेला असतोय? मानसिकतेनं बिघडलेला असतो. तो समाजात व्यवस्थित वावरत नाही आणि त्यावेळी त्याला काय म्हणायचं आपण? रोगी म्हणायचं आहे. लक्षात आलं? रोगी कोण आहे आणि निरोगी कोण आहे. तर असं आपल्याला मिळालं. आता हे जे आपल्याला रोग येतात, ह्या रोगांमध्ये आपल्याला बरेचशी लक्षणं बघायला मिळतात आणि त्या रोगांमुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मग त्यानुसार आपल्याला इथं रोगांचे प्रकार बघायला मिळतात. दिसते का व्यवस्थित? दिसते ना? तर बघा, पाहिजे तर मी काय करतो, एकच मिनिट. आता बघा, ओके. तर बघा, इथं आपल्याला काय मिळतं? रोगांचे प्रकार. आता रोगांचे प्रकार दोन आहेत, एक म्हणजेच काय? कालावधीनुसार आणि दुसरं म्हणजेच कोणतं? कारणानुसार. आता कालावधीनुसार म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजेच काय? दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. दीर्घकालीन रोग काय असतात? तर दीर्घकालीन म्हणजेच काय? बरेच दिवस चालू राहतात ते रोग. आता उदाहरणार्थ आपल्याला स्क्रू ढिला झालेला माणूस लगेच ताळ्यावर येणार आहे का? नाही, त्याला वेळ लागणार. म्हणजे तो रोग कसा असणार आहे? बरेच दिवस चालू राहतो. काही व्यक्तींना बघा, म्हणजे उदाहरणार्थ एक प्रकारचा रोगच आहे परंतु आपण त्याला रोग म्हणत नाही, केस जाणे, टक्कल पडते बघा. काही लोकांना काय पडते? टक्कल पडते. तर टक्कल पडण्याची क्रिया एका दिवसातच होते का पूर्ण? नाही, हळूहळू जातात. कुणाची पहिल्यांदा इथली वरची राहणार, मग इकडे शिल्लक राहणार, मग ती सगळं रिकाम होणार. अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं. कोणाची पाठीमागून सुरुवात होतात आणि मग वरती पुढे येतात सगळी, मग पुढले रिकामे होतात. मग काही लोकांच्या वरती पूर्णपणे सगळं रिकाम, कंगवा फिरवायची गरज नसते. म्हणजे हे काय झालं बघा, काही दिवसानंतर हा रोग हळूहळू हळूहळू वाढत जातो. त्यानंतर बघा, दीर्घकालीन रोग आहे. दीर्घकालीन, हा आपण त्याला रोग म्हणत नाही परंतु तो रोगच आहे. केस गळणे हा एक रोग आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो? एखाद्याला मधुमेह झालेला असतो, डायबेटीज. डायबेटीज बघा, हा काय लगेच असा नाही किंवा जास्त म्हणजे एक दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी बरा झाला असं होत नाही, बरेच दिवस चालू राहतो. म्हणजे त्याला काय म्हणतात? दीर्घकालीन. तीव्र रोग कसे असतात रे? पटाक्कन एक दिवस येतात, पटाक्कन निघून जातात. सर्दी झाली, 4 दिवस थांबते, 4 दिवसानंतर बरी होते. ताप आला, एक दिवस राहिला, दुसऱ्या दिवशी गेला. असे तीव्र रोग पण असतात. हा, परंतु काही तीव्र रोग हे मोठे पडसाद पण करू शकतात. काही तीव्र रोग हे काय करतात? मोठे पडसाद करू शकतात. त्यांची तीव्रता जर जास्त असेल तर उदाहरणार्थ बघा, एखाद्या वेळेस काय होतोय? ताप येतोय आणि ताप मेंदूला चढतो. मग त्यावेळी ते जास्त काय करतं? डॅमेज करतं. डॅमेज करतं म्हणजेच काय? तर तुम्हाला त्रास करतं. मग असे आपल्याला दीर्घकालीन रोग बघायला मिळतात, तीव्र रोग बघायला मिळतात. हे कशानुसार आले? कालावधीनुसार. कशानुसार आले? कालावधीनुसार. दुसरे येतात ते म्हणजे काय? कारणानुसार. आता कारणानुसार मध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजेच काय? अनुवंशिक रोग आणि दुसरे उपार्जित रोग. आता अनुवंशिक रोग म्हणजे काय असतं? अनुवंशिक म्हणजेच काय? तर एका पिढीतून दुसऱ्या पिढीत येणारे रोग. आता एका पिढीतून दुसऱ्या पिढीत येणारे रोग म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं, आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, कोणतं? केस गळणे. केस गळणे हे ना एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आलेलं असते. म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, एखाद्याच्या आजोबाचे टक्कल पडलेले असते तर त्याच्या वडिलाची पण पडलेली असते, काही दिवसानंतर त्याची पण पडणार असते. हे काय झालं? अनुवंशिक झालं. मधुमेह सुद्धा तसाच आहे.
एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. म्हणजेच त्यानंतर डाऊन्स संलक्षण जे आहे हे सुद्धा कसलं आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पंडुरोग वगैरे आपण म्हणतो. सिकल सेल अॅनिमिया असा हा रोग बघायला मिळतो. तर असे जे रोग असतात ते अनुवंशिक असतात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. म्हणजेच काय, आजाकडनं कुणाकडे येणार, वडिलांकडे, वडील, आणि वडिलांकडे कुणाकडे जाणार, मुलांकडे जाणार, मुलांना मुलांना होणारा रोग आपल्याला बघायला मिळतात. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा, एखाद्या वेळेस असं पण होतं की आजाला काय पडलेलं असतं, कोड उठलेला असतो. कोड कोड माहित आहे ना, अंगावरती असे पांढरे पांढरे चट्टे पडतात, तर ते कोड उठलेला असतो. तो आजाकडनं कुणाकडे येतो, वडिलांकडे पण येतो, आणि वडिलांकडनं कुणाला जातो, मुलांकडे पण जातो. असं आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याच वेळा अशी गोष्ट घडते. तर हे आपल्याला काय मिळतं बघा, अनुवंशिक आलं. काय झालं, अनुवंशिक. अनुवंशिक म्हणजे काय, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत. बघा थोडक्यात आपण इथं इथं लिहूया. अनुवंशिक म्हणजे काय होतं, याच्या पुढे लिहितो मी इथं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीकडे. ठीक आहे, पिढीत जाणारे रोग म्हणजेच काय येतात, अनुवंशिक. आता उपार्जित म्हणजे काय रे, उपार्जित म्हणजे दुसऱ्याकडनं कमवलेले किंवा दुसऱ्याकडनं घेतलेले, उदार उसनवार म्हणून घेतलेले. उदार उसनवार म्हणजेच काय रे, तर उदाहरणार्थ बघा, आपल्या घरात एखाद्याला जर सर्दी झाली, मग आपण त्याच्या सानिध्यात असतोय ना सगळीजण. आपल्याला सर्दी झाली की ती दुसऱ्याला पण होते बघायची, दुसऱ्याला झाली की तिसऱ्याला पण होत्या. घरात अशी साखळीच तयार होत्या, होते ना. बघा म्हणजे इथं काय झालं रे, तर उपार्जित म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेले. थोडक्यात उपार्जित म्हणजेच काय, कमवलेले म्हणतात त्याला ऍक्च्युली, कमावलेले, कमावलेले किंवा दुसऱ्याकडून घेतलेले, उधार घेतलेले रोग म्हणजेच कसले येतात, उपार्जित. आता या उपार्जितचे दोन भाग पडतात, एक म्हणजेच काय, संसर्गजन्य, आणि दुसरा काय तो असंसर्गजन्य. आता संसर्गजन्य मध्ये आपल्याला जे बघायला मिळतात, तर संसर्गजन्य म्हणजेच काय, तर हवा, दूषित हवा, पाणी, अशा गोष्टींमधून, खाणं, अन्न, किंवा सहवास. महत्वाचा काय तो सहवास. सहवासातून जे रोग होतात त्यांना काय म्हटलं जातं, संसर्गजन्य. म्हणून बघा इथं सर्दी कशामुळे होत्या, संसर्गजन्य. एकामुळे दुसऱ्याला, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला, तिसऱ्यामुळे चौथ्याला, असं होत राहतं. फ्ल्यू, डेंग्यू हे जे रोग आहेत हे कसले आहेत, संसर्गजन्य रोग आहेत. असंसर्गजन्य म्हणजे काय रे, कुणाच्या संपर्कात येऊन नाही, परंतु हे कशामुळे असतात बघा, हे थोडक्यात अनुवंशिक रोगच आहे. तर मधुमेह असंसर्गजन्य आहे, असंसर्गजन्य परंतु उपार्जित आहे. त्यानंतर हृदयविकार उपार्जित आहे. म्हणजेच काय, तर असंसर्गजन्य सहवासामुळे न होणारे रोग आहेत. हे सहवासामुळे होत नाहीत, हे आपल्याला डायरेक्ट होत असतात. कुणामुळं, तर आपण कमवलेले असतात. कमवलेले म्हणजेच काय, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आलेले असतात थोडक्यात. तर अशा पद्धतीचे हे रोग आपल्याला बघायला मिळतात. म्हणून बघा, रोगाचे प्रकार काय मिळतात, कालावधीनुसार आणि कारणानुसार. तर कालावधीनुसार दीर्घ रोग असतात, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. दीर्घकालीन म्हणजेच काय, बरेच वर्ष, बरेच दिवस असणारे रोग. तीव्र रोग म्हणजेच काय, पटकन येतात, पटकन निघून पण जातात. ठीक आहे. त्यानंतर कारणानुसार आपल्याला अनुवंशिक रोग येतात आणि उपार्जित येतात. त्याच्यानंतर अनुवंशिक म्हणजे काय, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये येणारे रोग. त्याच्यानंतर उपार्जित म्हणजे काय येतात रे, उपार्जित मध्ये दोन भाग येतात, संसर्गजन्य सहवासामुळे होणारे रोग, आणि असंसर्गजन्य सहवासामुळे न होणारे. ठीक आहे. तर संसर्गजन्य मध्ये आपल्याला सर्दी, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, फ्ल्यू, डेंग्यू असे आपल्याला रोग बघायला मिळतात. त्यानंतर असंसर्गजन्य मध्ये आपल्याला मधुमेह, हृदयविकार असे रोग येतात. आता बघा, हे जे रोग होतात ना, त्या रोगांचे वेगवेगळे प्रकार आहेत. दिसतायत, दिसतायत. ठीक आहे. तर इथं आपल्याला बघा, रोगांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, आता क्लिअर असेल. तर इथं आपल्याला काय मिळते बघा, पहिला रोग येतो क्षयरोग, त्याला ट्युबरक्युलॅसिस म्हणतात. काय म्हणलं जातं, ट्युबरक्युलॅसिस. काय म्हणायचं, ट्युबरक्युलॅसिस. तर कशामुळे होतो, कारक म्हणजे काय, कुणामुळे होतो, तर कुणामुळे होतो रे, जीवाणूंमुळे होतो. कुणामुळे होतो, जीवाणूंमुळे. कोणता जीवाणू आहे बघा त्याचा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली.
नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. ओके. संक्रमणाचं माध्यम म्हणजे कशामधनं होतो, कारण काय हे रोग कसले आहेत, संक्रमित रोग आहेत. कसले, संसर्गजन्य. त्यांना आपण काय म्हणू शकतो इथं, संसर्गजन्य रोग किंवा संक्रमण रोग आहेत. ते कसले रोग आहेत, संक्रमण म्हणजेच काय, एकाकडनं दुसऱ्याला, दुसऱ्याकडनं तिसऱ्याला असे होणारे रोग. मग त्याच्यामध्ये पहिला रोग कोणता आहे, क्षयरोग. ट्युबरक्युलोसिस म्हणतात. त्याचा जीवाणू कारक कोण आहे, कुणामुळे होतात, ते जीवाणूमुळे होतात. जीवाणूचं नाव काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. संक्रमणाचं माध्यम काय बघा, रोग्याच्या थुंकीतून. म्हणून बघा, ज्याला क्षयरोग झालेला असतो त्याला इकडे तिकडे थुंकू देत नाहीत. त्यानं कुठं वाटेल तिथं थुंकायचं नाही. ते थुंकल्यामुळे काय होतंय, ते रोग जंतू जे असतात ते हवेमध्ये पसरतात आणि हवेमधनं काय होतात, दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा क्षयरोग होऊ शकतो. हवेमार्फत प्रसार होतो आहे का. प्रसार कशामधून होतोय, हवेतून. रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे. ज्याला क्षयरोग झालाय त्याच्या जवळ जास्त थांबायचं नसतं, किंवा ज्याला क्षयरोग झालेला असतो त्यानं तोंडावरती रुमाल वगैरे काहीतरी बांधायचं असतं. मास्क, आता आपण काय म्हणूया, पहिलं रुमाल वगैरे बांधत होतो, तर मास्क घालायचा. ठीक आहे. म्हणजे इथं बघा आपल्याला काय मिळेल, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे आणि रोग्याच्या वस्तू वापरणे. मग आता कोरोना पण असाच होता ना, सानिध्यात आलं की कोरोना होत होता. म्हणजेच बघा, कोरोना सुद्धा कसला आहे रे, संसर्गजन्य आहे, संक्रमणात्मक रोग आहे. त्याच्यानंतर लक्षणं काय येतात बघा, दीर्घ मुदतीचा खोकला, जे सारखं खोकत असते, कॉक कॉक डडड वाजतच असते, तर त्याला म्हणजे त्याचं काय चेक करावं, रक्त चेक करावं की त्याला कोणता रोग झालेला आहे का. जास्त दिवस राहणारा खोकला, कायम असं खोकतच असतं. थुंकीतून रक्त पडणे, म्हणजेच काय होतंय, खोकल्यानंतर जे थुंकी तयार होते, तो थुंकायला गेल्यानंतर त्याच्यातून रक्त पडत असेल. वजन कमी होणं, लक्षणं बघा काय आहेत, वजन कमी होणं, त्या व्यक्तीचं वजन काय होतंय, कमी होतंय. श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास होतोय, म्हणजे श्वास घ्यायला जरासा त्रास होतोय. उपचार काय आहेत, बीसीजी लस टोचून घ्यावी. आता याच्यावरती उपचार पण आलेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, बीसीजी लावायची आपल्याला एक लस मिळते. रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवायचं. ज्याला रोग झालाय त्याला वेगळं ठेवायचं. जसं कोरोनामध्ये सुद्धा काय केलं जात होतं, वेगळं ठेवलं जात होतं. तर तसं रुग्णास वेगळं ठेवायचं. नियमित औषधं घ्यायची. काय करायचं, नियमित औषधं घ्यायची. डॉट हा उपचार पूर्ण नियमित घ्यावा. डॉट नावाचा एक उपचार आहे, तो सुद्धा इथं व्यवस्थित करून घ्यायचा. म्हणजे बघा, रोग कोणता आहे, क्षयरोग. कशामुळे होतोय, जीवाणूमुळे. जीवाणूचं नाव काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. संक्रमणाचं माध्यम काय, रोग्याची थुंकी, हवेमार्फत प्रसार होतोय, सानिध्यात राहिल्यामुळे होतोय आणि रोग्याच्या वस्तू वापरल्यामुळे. लक्षणं काय आहेत, दीर्घ मुदतीचा खोकला, जास्त वेळ खोकला राहतो, थुंकीतून रक्त पडतं, वजन कमी होतं आणि श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, त्रास होतो. उपचार कोणते आहेत, बीसीजी लस, रोग्याला काय करायचं, वेगळं ठेवायचं, नियमित औषधं घ्यायची, त्यांनी डॉट उपचार पूर्ण करायचा आहे. हे आपल्याला काय मिळतं, क्षयरोग. तसं कोणता येतो आता, कावीळ. कावीळ आपण काय म्हणतो, हिपॅटिटिस. काय म्हटलं जातं, हिपॅटिटिस असं म्हटलं जातं. विषाणू कोणता आहे बघा, हिपॅटिटिस ए बी सी डी ई. ह्याचे 5 प्रकार आलेत, ए बी सी डी ई. हिपॅटिटिस ए बी सी डी ई याच्यापासून हा विषाणू आहे. बघा इथं कोण होता रे, जीवाणू. इथं कोण आहे, विषाणू. आपण बघा मागल्या लेक्चर मध्ये काय बघितलेलं आहे, विषाणू आणि जीवाणू मधला फरक बघितलेला आहे. जीवाणू हे जिवंत असतात, विषाणू हे सजीव नसतात, सजीव आणि निर्जीवच्या सीमारेषेवरती असतात. ओके. तर त्याच्यानंतर बघा, संक्रमण कशामधून होतंय, पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तप्राधन. ओके. तर डायलिसिस म्हणतो आपण याला, डायलिसिस मधून वगैरे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, लक्षणं काय, भूक मंदावते, भूक लागतच नाही, गर्द पिवळी लघवी होते. लघवी कोणत्या प्रकारची असते, पिवळ्या रंगाची. त्यानंतर बघा, आपण माहित आहे कावीळ झाले की तिचं डोळं पिवळं होत्यात, असं आपण म्हणतोय, बरोबर आहे, म्हणजे पिवळं दिसायला चालू होतात. थकवा, मळमळ, उलटी, राखाडी कलरची विष्ठा. बघा, म्हणजे जिथं आपल्याला हे त्याची लक्षणं बघायला मिळतात, भूक मंदावणं, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी कलरची विष्ठा आपल्याला बघायला मिळते. उपचार काय, पाणी उकळून आणि गाळून प्यायचं. स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर किंवा त्याच्यानंतर साबणानं स्वच्छ हात धुवायचे. ठीक आहे. त्यानंतर अतिसार,
अतिसारलाच आपण काय म्हणतो, हगवण म्हणतो, त्याला डायरिया म्हटलं जातं. आलं की पळतंय, आलं की पळतंय. ठीक आहे. तर असं आपल्याला बघायला मिळतं, त्यावेळी त्याला अतिसार म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर 2x3ची रूम रिकामीच ठेवायला लागते याला. सारखं दार उघडच, हा पळाला बघा, आला की लगेच निघालाच, असं ज्यावेळी होते त्याला काय म्हणतो आपण, अतिसार म्हणतो. आता अतिसारामुळे काय होतंय, शरीरातलं ना पाणी कमी होत जाते. म्हणून अशा माणसाला ना पाणी जरी होत असेल, अतिसार होत असेल, तरी पाण्याची कमतरता पडू देऊ नये. कारण का, जर अतिसारामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात शरीरातलं पाणी निघून जातं आणि पाणी निघून गेलं की डिहायड्रेशन होतं. म्हणजेच काय, शरीरामधलं पाणी निघून जाणं, आणि त्यामुळं म्हणजेच मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून अशा व्यक्तीला खायचं बंद करायचं नाही, खायचंच, सारखं पळायला लागणार, खरं खायचंच. ठीक आहे. असे आपल्याला काय मिळते, तर बघा इथं अतिसार किंवा हगवण याच्यामध्ये काय मिळते, जीवाणू, विषाणू, शिगेला बॅसिलस, अँटामिबा हिस्टॉलिटिका. बघा, शिगेला बॅसिलस आणि अँटामिबा हिस्टॉलिटिका हे जीवाणू आणि विषाणू याला काय असतात, कारणीभूत असतात. कशा, काय संक्रमण माध्यम आहे, दूषित पाणी आणि अन्न खालं. म्हणजेच काय, थोडक्यात बघा, जास्त मोठ्या प्रमाणात उघड्यावरचं अन्न खाऊ नये. उघड्यावरचं अन्न खाल्लं की त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला, उघड्यावरती जे अन्न असतं त्याच्यावरती निदान ती जाळी तरी असावी, बरोबर आहे का. नाहीतर काय होतंय, त्याच्यावरती धूळ पडते, कुणाचा हात लागलेला असतो, काय वाटेल ते झालेलं असतं. म्हणून बघा, उघड्यावरचं किंवा अन्न खाणं, दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे काय होतं, अतिसार किंवा हगवण होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये लक्षण काय आहेत बघा, पोटदुखी आणि पाण्यासारखे पातळ जुलाब. म्हणून बघा, याच्यामधून मी काय म्हटलं होतं, पाणी निघून जाते शरीरातलं, आणि शरीरातलं पाणी निघून गेलं की मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, अन्न झाकून ठेवायचं, मी आता तेच सांगितलं, निदान त्याच्यावरती जाळी तरी असली पाहिजे. पाणी उकळून आणि गाळून प्यायचं. जलसंजीवनी ओआरएस, ओआरएस काय करायचं, घ्यायचं. म्हणून बघा, ज्यावेळी असा अतिसार व्हायला चालू होतो त्यावेळी निदान साखर पाणी तरी पिलं पाहिजे, म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहतं. ओके. बघा, आपण कोणते कोणते रोग बघितले, क्षयरोग, कावीळ आणि अतिसार. त्याच्यानंतर आणि आपल्याला मिळतात, एक म्हणजेच कोणता आहे, पटकी, आणि त्यालाच आपण कॉलेरा कोलेरा म्हणतो, आणि दुसरं म्हणतो कोणता आहे तो, विषमज्वर, त्याला टायफॉइड म्हणतो. तर पटकी हा रोग कशामुळे होतोय बघा रे, जीवाणू, व्हिब्रिओ कॉलेरी, कोणता हे आहे त्याचा जीवाणू, व्हिब्रिओ कॉलेरी, हा आपल्याला त्याचा जीवाणू बघायला मिळतो. कशामध्ये होतो, दूषित अन्न आणि पाणी. पटकी रोग झाला की काय होतंय, लक्षणं काय आहेत, उलट्या, तीव्र जुलाब चालू होतो, पोट दुखणे, पायात पेटकं येणे. आता पायात पेटकं म्हणजेच काय रे, क्रॅम्प येणं. काय काय वेळेला बघा, बोटावर बोट असं चढतंय आणि असं वाकडच झालेलं असतंय, होतंय का असं, तर वात येते म्हणतो आपण त्याला, काय म्हणतोय, वात येते. तर असं ज्यावेळी होतंय त्यावेळी लक्षात ठेवायचं, कोणत्या रोगाची लक्षणं आहेत ती, पटकी म्हणजेच काय, कॉलेरा रोगाची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यासाठी काय करायचं रे, स्वच्छता राखायची, उघड्यावरचे वरील पदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यायचं, आणि प्रतिबंधक लस वापरायची आहे. त्यानंतर विषमज्वर म्हणजेच काय, टायफॉइड. तर याचा जीवाणू असतो, त्याला साल्मोनेला टायफी असं म्हटलं जातं. साल्मोनेला टायफी हा जीवाणू आहे. बघा, इथं आपल्याला काय काय बघायला मिळालंय, परत एकदा येतोय मी. क्षयरोगामध्ये काय येतोय रे, जीवाणू. कावीळमध्ये काय येतोय, विषाणू. अतिसारमध्ये काय येतोय, जीवाणू आणि विषाणू. पटकीमध्ये काय येतोय, जीवाणू. विषमज्वर मध्ये काय येतोय, जीवाणू. बघा, म्हणजे इथं आपल्याला विषाणू कुठं कुठं आहे रे, कावीळमध्ये आणि अतिसारामध्ये आहे. क्षयरोग, जीवाणू. त्याच्यानंतर पटकी, जीवाणू. विषमज्वर, जीवाणू. हा, आता तुम्हाला हे पाठ पाहिजे, जीवाणू कोणते कोणते आहेत. क्षयरोगाचा जीवाणू कोणता, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. त्याच्यानंतर कशाचा, पटकीचा जीवाणू कोणता, विब्रिओ कॉलेरी. त्यानंतर विषमज्वर म्हणजे टायफॉइडचा जीवाणू कोणता, साल्मोनेला टायफी. साल्मोनेला विषमज्वर कशामुळे होतोय, दूषित अन्न आणि पाणी. लक्षणं काय आहेत, भूक मंदावते, डोकेदुखी होते, मळमळ, पोटात पुरळ उठणे, आणि अतिसार. 104च्या वर ताप येतो, 104च्या वर ताप आपल्याला येतो. तर काय करायचं, याच्यावरती उपचार काय, स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यावे, म्हणजे थोडक्यात उकळून गाळून पाणी प्यायचं. लसीकरण करायचं, लस घ्यायची. सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे. आता सांडपाण्याची विल्हेवाट आपल्या गावामध्ये सुद्धा कुठं पण जाऊ दे, सांडपाण्याची विल्हेवाट आपण गटरातच घालतो, बरोबर आहे. फक्त ती व्यवस्थित विल्हेवाट असावी.
नाहीतर मग आपल्याला विषमज्वर म्हणजे साल्मोनेला टायफी ह्या जीवाणूंमुळे आपल्याला विषमज्वर होऊ शकतो. बघा, असे आपल्याला हे काही रोग बघायला मिळाले. याच्या व्यतिरिक्त पण आपल्या वेगवेगळे रोग आहेत. ते रोग आपण नंतर बघणार आहोत. लक्षात आलं इथपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे रोग बघायला